नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय असा आरोप रुग्णालयावरती होतोय. 10 लाख रुपये डिपॉझिट न भरल्याने रुग्णालयानं 7 महिन्यांची 2 जुळी बाळं पोटात असणाऱ्या तनिषा भिसे यांना उपचाराला नकार दिला, असं रुग्णाचे नातेवाईक सांगतायत. दीनानाथमध्ये रुग्णसेवा न मिळाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवावं लागलं. तिथे प्रसूती झाल्यावरती त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले डॉक्टर आणि प्रशासन यांना जबाबदार धरले. त्यावर अनेक राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही प्रतिक्रिया दिली. तर रुग्णालय प्रशासनानं अंतर्गत चौकशी करून ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून आणि रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेल्या नैराश्यातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली असं स्पष्टीकरण दिलंय. या पार्श्वभूमीवरती मुळातच रुग्णालयांना अशा पद्धतीने ॲडव्हान्स किंवा डिपॉझिट मागता येतं का? ते भरलं नाही तर रुग्णालय प्रशासन उपचार देणं नाकारू शकतं का? आणि रुग्णालयांना या संदर्भात कोणत्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात. मित्रांनो, आपण याकडे सामाजिक आणि कायदेशीर 2 पातळींवरती पाहून विचार करायला हवा, असं जनस्वास्थ्य अभियानाचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉक्टर अभय शुक्ला हे सांगतात. ते म्हणाले की सामाजिक पातळीवरती उपचारासाठी मोठा ॲडव्हान्स मागणं किंवा उपचारासाठी त्याची अट घालणं योग्य नाही. हे कोणताही डॉक्टर किंवा सामान्य व्यक्तीही मान्य करेल, मात्र कायदेशीर पातळीवरती याबद्दल तेवढी स्पष्टता नाही किंवा थोडासा ग्रे झोन आहे असं म्हणता येईल. महाराष्ट्र सरकारनं अशा 15 सेवांची यादी तयार केली आहे, ज्यांचे दर रुग्णालयानं सर्वसामान्य ठेवायचे असतात. शिवाय रुग्णालयाच्या आवारामध्ये सगळ्यांना सहज दिसेल अशा ठिकाणी या सेवांचं दरपत्रक लावणंही बंधनकारक आहे. रुग्णालयामध्ये भरती होतानाची फी, डॉक्टरची सल्ल्याची फी, खाटेची फी अशा अनेक गोष्टी त्यामध्ये आहेत. मात्र त्यामध्ये ॲडव्हान्स किंवा आगाऊ रकमेचा कोणताही उल्लेख नाही, असं डॉक्टर सांगतात. याच नियमावलीच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णाला उपचार नाकारू नयेत असंही सांगण्यात आलंय. रुग्णाला त्याचा जीव वाचेल अशा सेवा द्याव्यात आणि त्यानंतर जवळच्या सोयीच्या रुग्णालयामध्ये संदर्भ सेवा द्यावी असंही त्यामध्ये सांगण्यात आलंय. या 2 गोष्टींवरून आपण समजू शकतो की किमान ॲडव्हान्सच्या अटीनं उपचार थांबवणं योग्य नाही, परंतु रास्त प्रमाणामध्ये ॲडव्हान्स घेणं ही पद्धत सगळ्याच खाजगी रुग्णालयांमध्ये पाळली जाते. यावरती महाराष्ट्र सरकारनं शुश्रूषागृह नोंदणी नियमावलीमध्ये काही सुधारणा करायला हव्यात, असंही आता समोर येत आहे. डिपॉझिटची कुठलीही अट लावू नये. उपचार सुरू केल्यानंतर डिपॉझिट घ्यायचं असेल तर त्या किमतीला काहीतरी मर्यादा हव्यात, अशी ही सुधारणा करायला हवी असंही डॉक्टर सांगतात. खाजगी रुग्णालयातली काही दर हे ठरलेले आहेत, ते भरल्याशिवाय रुग्णावरती उपचार केला जात नाही. दीनानाथ मंगेशकर सारखी चॅरिटेबल रुग्णालये मात्र याला अपवाद आहेत. गरीब रुग्णाला मोफत किंवा सवलतीच्या दरामध्ये उपचार देणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि ते त्यांनी पाळायला हवं. पण ज्याची पैसे भरण्याची क्षमता आहे अशा रुग्णाकडनं फी मागणं किंवा उपचारासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज देणं यात काही चूक नाही. परवडत नसेल तर सरकारी रुग्णालयामध्ये जा असा सल्ला देण्यातही काही चुकीचं नाही आहे. वरवर पाहता या प्रकरणामध्ये उपचार करायला नकार दिला असं दिसत नाही, मात्र डिपॉझिट दिल्याशिवाय उपचार सुरू करणार नाही अशी अट घातली गेली असेल तर ते योग्य नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये घडलेली ही घटना काही पहिलीच नाही. राज्यामध्ये आणि देशामध्ये अशा अनेक घटना पाहायला मिळतात. त्यामुळेच मंगेशकर रुग्णालयामध्ये घडलेल्या घटनेचा धागा पकडून व्यापकपणे या प्रश्नाकडे पाहायला हवं. अजूनही 80 ते 90% खाजगी रुग्णालय शासनानं दिलेले नियम हे पाळत नाहीत. प्रत्येक रुग्णालयानं तिथे मिळणाऱ्या 15 महत्त्वाच्या गोष्टींचे दर त्यांच्या आवारातील दिसतील अशा ठिकाणी लावायला हवेत, मात्र बहुतांश ठिकाणी ते आपल्याला दिसतच नाहीत. शिवाय प्रत्येक रुग्णालयाने रुग्ण हक्काची सनद लावायला हवी. या सनदीप्रमाणे रुग्णाला आजाराबाबतची सगळी माहिती, स्वरूप, गुंतागुंतीची शक्यता हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार आहे. तसंच सेकंड ओपिनियन घेण्याचा, तपासण्यांचे अहवाल, वैद्यकीय निष्कर्ष जाणून घेण्याचा देखील हक्क आहे. हे सगळे अधिकार रुग्णाला माहीत असायला हवेत, मात्र रुग्णालयामध्ये ते लावलेले नसतात. तिसरं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये एक रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष आणि त्याचा टोल फ्री नंबर असायला हवा. रुग्णांना काही तक्रार असेल तर तिथे फोन करून ते मदत किंवा सल्ला घेऊ शकतात. धर्मादाय रुग्णालयामध्ये 10% मोफत खाटांची तरतूद आहे, परंतु त्यासाठी व्यवस्था अजूनही पूर्णपणे नीट चालत नाही. कोणत्या रुग्णालयामध्ये सध्या परिस्थितीत किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती मोजकीच रुग्णालये देतात, असंही माहिती मिळते. तर मग अशा पद्धतीनं यामध्ये कुठलेही नियम काटेकोरपणे पाळले जात नाहीत.
आणि शासनही त्यावरती फार काही ॲक्शन घेताना आपल्याला दिसत नाही. परंतु या अशा घटनांनंतर मात्र आता शासन जागं झालेलं आहे आणि यावरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. तर मग पाहूयात की काय घडतंय ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.